गावातून आलो तुझी या पायी, तूच माझा बाप आता तूच माझी आई. वेदनेच्या गावातून आलो तुझी या पायी, तूच माझा बाप आता तूच माझी आई. चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य, तुझे नाव घेता आला जगण्याला यार्थ. चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य, तुझे नाव घेता आला जगण्याला यार्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मी आहे अपूर्वा. आज आपण आलेलो आहेत आपल्या काकूंकडे, ज्यांचं नाव आहे हिरा निकम काकू, आणि त्यांनी आपल्या सेंटर मधून मॉम मॅट घरी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण काकूंना एकदा विचारून घेऊया की त्यांनी मॉम मॅट घरी घेण्याचा निर्णय का बरं घेतलेला आहे. नमस्ते काकू. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव हिरा निकम. काकू, तुम्ही एवढा मोठा निर्णय जो आहे आपला मॉम मॅट घरी घेण्याचा, हा का म्हणून घेतला आणि कुणासाठी घेतलेला आहे? आता कसं आहे, मला तर त्रास आहेच आहे. मणक्याचा त्रास होता मला. त्या वाघमारे ताईंकडून माहिती पडलं की थेरपी चांगली आहे, तुम्ही या, रोज या, घ्या, तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला काय त्रास होता म्हणून तुम्ही थेरपी सेंटरला आलेले? मला मणक्याचा आहे, आता मणक्यात दुखतोय, कमरेत इथं गॅप आहे मणक्यामध्ये. किती वर्षापासून? आता भरपूर वर्ष झाले, ते आता तरी 10-12 वर्ष झाले असेल. त्याच्यावरती काय उपचार केले तुम्ही? त्याच्यावर भरपूर उपचार केले, आयुर्वेदिक औषधं घेतले, दवाखाने केले. ते काय म्हणतात, ते वजन वगैरे घेतात ते ट्रॅक्शन, हा ते घेतलं. परत ते लेप वगैरे लावायला जायचे, म्हणजे भरपूर प्रयत्न केले. तर काय आज म्हणजे जाणवलंच नाही, आराम आलाच नाही. तर म्हणलं जाऊ दे, आता शेवटी हे आयुष्यभराच दिसतंय आपल्याला, म्हणून मी गप बसले. तर ताई बोलल्या की तुम्ही या, तुम्हाला फरक पडेल. भरपूर दिवसापासून त्यांनी मला सांगत होत्या. नंतर मंदा पण सांगत होती आपली. त्या काकूंच्या शेजारचे जे आहेत ते पण आपल्याकडे थेरपीला येतात. काकूंना वारंवार त्यांनी सांगितलेलं, पण लवकर विश्वास बसत नाही. त्याच्यात त्यांचं होतं की एवढे डॉक्टर केले, कारण की एवढे औषध उपचार केले, पण काही हे नाही झालं. म्हणून म्हणलं आता थेरपीने काय होणार आहे नाही का. तर मग त्यांनी हे केलं. तर मग मी आले, तर मला जरा हे मणक्यामध्ये इथं मुंग्या येत होत्या इथं, तर ते आता येत नाही. खरं सांगते. किती दिवसात फरक पडला तुम्हाला? मला तरी, मी तर जास्त दिवस मॅट घेतली नाही, कारण की मला घरातले प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त येणं जमत नाही सेंटर मध्ये. तेव्हा मग मी हा निर्णय घेतला की मला बी होईल, माझ्या मुलांना बी होईल. मोठा मुलगा, त्याचं बी धावपळीचं काम असतं, त्याला काही त्रास वगैरे म्हणजे असं थकून येतो किंवा असं नाही का, धावपळीमुळे त्याचं असं ते छोटस आपलं आहे. त्यांनी थेरपी घेतलेली आहे, ते असं लावायचं पायाला वगैरे, पाय दुखतात त्याचे पण असं धावपळीने येते. तर मग मी विचार केला, दुसरा मुलगा आहे, तो पण बसूनच काम असतं त्याचं, तर त्याचं पण ते पाठ दुखती, कंबर दुखती बसून बसून ऑफिस मध्ये. त्याच्यामुळे म्हणलं ते सगळ्यांनाच होईल. बरोबर. हा, एकदाच होईल, सगळ्यांना होईल. हाय आराम आहे मला खरंच त्याच्यापासून. माझे हे इथं मुंग्या यायच्या सारख्या, इथं मुंग्या यायच्या. ते मुंग्या येणं बंद झालं, पण मी कंटिन्यू जर आले तिथं, तर मी तर म्हणते माझं सगळं दुखणं जाईल त्याच्यात. बरोबर. पण काय आहे, लेकरं बी महत्वाचे. मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम हेल्थ केअर लय भारी. प्रवीण सर लय भारी, प्रवीण सर लय भारी. स्वप्नाली मॅडम लय भारी, स्वप्नाली मॅडम लय भारी. थँक्यू काकू.